शुभ सकाळ मंडळी. मी तुमची लाडकी मनीषाताई चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता कशी दिसते मला ही साडी. मी चालली आता आजीच्या घरी आणि ह्या आहेत माझ्या बेस्ट फ्रेंड सत्वशीला ताई, माझी बेस्ट फ्रेंड आहे. चला आता मी चालले आजीच्या इकडं. आले मी आता आजीच्या घरी. इथं काय चाललंय? काय चाललंय? काय बाई यांचं काय चाललंय बाय? हे चाललंय बाय मामीचा स्वयंपाक इथे. साडी बरी का बघ, लय छान मस्त असं बघ, एकदम छान भारी वाटते, एकदम भारी मस्त छान. रात्री साड्या खरेदी केल्या, ते दाखवी चालली की मी तिला. हा हा मस्त मेथीची भाजी, भाकरी. माझी मावशी बसले आता आम्ही जेवायला. बघा सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्हाला जेवण चक्क नाही तर 10:30 शिवाय आम्हाला जेवण नसते रोज. तर या जेवायला. माझ्या आजोबा जेवतायत, चावत नाही माझ्या आजोबांना. आजी कुठे गेली? मावशी आजी बाहेर गेली बाहेर. हे मला थोडीच दे बाई, एवढा सकाळी खायची सवय नाही. बस मला अर्धीच लागल्यावर मी घेईन. हे जाऊ ना आपण चाकरवाडीला. हा आले जेवण म्हणून आज गुरुपौर्णिमा आहे. लोक कुठून तुला घाणा घातला म्हणे. मी काय घातला? आता मी कुठे आली आहे? तुझाच काढ बाय. बघा तुला तर घेणारच आहे का? बघा कोण कोण आले. मावशी, मी, ऋतू. माझ्या बहिणीला साड्या खरेदी करायच्यात, मावशीला आणि बहिणीला. बघा काय ग बसे, मोठं दुकान आहे आमच्या इथलं सुप्रसिद्ध कालिका रेडीमेड साडी सेंटर. पोलीस स्टेशन जवळ. खूप छान साड्या आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या भेट. किती छान साड्या आहेत बघा. कुठल्याही प्रकारची साडी तुम्हाला या दुकानामध्ये भेटेल. हे बघा आणि एकदम रस्त्याच्या जवळ आहे, पोलीस स्टेशन शेजारी. जरूर एकदा भेट देऊन जा. घ्या मावशी, चांगले आहेत. जी तिथं आले आहे मी तिची भाजी भाकरी खाऊन. आणि आता इथं काकूची तर काही खाते बघा. मुगाची सातळ. भाऊ कुठे गेलते? हा सकाळी सडकाऊ काय काम? 11 वाजल्यात आहे. 11 वाजले का? मग बापरे. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कळते का गुरुपौर्णिमा? मग काय उत्तर दिलं नाही मला. मला बापाने शिकवलं नाही, शिकवायला उत्तर द्यायचं. हा काय हो. ग बसून शिकवले का नुसतं गा बसायचं? बया जाऊ द्या, माझा अपमान केला तुम्ही. या तुम्ही पण मुगाची सातळ खायला. कोणाकोणाला आवडती. आणि हे असे पदार्थ गावाकडेच भेटतात खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा माझ्या व्हिडिओला. चला मग बाय.